तुझा ड्युटी येण्याचा टाइम किती वाजला? रात्री 12 मुतले 12 मुतले म्हणलं ना. हा नाना बोला. अरे तुझा ड्युटीवर येण्याचा टाइम किती वाजला? सकाळी 8 वाजता. आता तुला उशीर का झाला? नानाला मोठं कारण आहे. काय कारण आहे? आज सांगूत ना का आज लिहिलं गडबड होईल मला. या नवलाईच्या माळाच्या अंग घुसले आता पुन्हा असं चाललं. नानाला गडबड होईल नाना. नाना सकाळी उठलं आंघोळ विष नाही केलं. आंघोळ नाही केलं. ड्युटीचे कपडे अंगावर चढले ना अंगावरती घातले. ड्युटीला निघालो. एक पाय घरात एक पाय दारात. तितक्यात नाना आपली घरी तिकडं आज शिलक नाना काही बायको नाही ना हो घरी आपल्या. सकाळी उठलो सकाळी उठला आंघोळ विष नाही केलं. ड्युटीचे कपडे अंगावरती घातले. नाना ड्युटीला निघालो. एक पाय घरात एक पाय दारात. तितक्यात नाना आपली बायको. अरे आपली नको म्हणू. घरी घरी माय बायको माये काय म्हणे ते म्हणे काय बरं आज ड्युटी जायचं तुला. मी म्हणलं तुला काय झालं काही पागल का डोक्यात पाणी गेली झालं का. अरे ये नाही ती तिकडे सांगू तुम्हाला सांगू नाही झालेली घटना सांगू मी. आज कशी सुरुवात झाली नाही नाही झालेली घटना सांगू राहिलो मी तुम्हाला. कशी? मी मला अरे का तू पागल गिरा झाली काय काय अक्कल आहे का म्हणलं तुला. अक्कल पाहिजे. अरे ही नाही ती ही बाई नाही बाबा आहे. घरी ती म्हणे कारभारी तुम्ही आज काय ड्युटी जाऊ नका. कमी मला काय झालं तुला. ती काय म्हणे मला माहिती का मला लय आंबट चिंबट खावं वाटलं मी आज. आंबट चिंबट मागच्या हप्त्यात ना नानाला बी खा वाटत होत. लय आंबट चिंबट खावं वाटलं मी म्हणलं आता हिला आंबट चिंबट काय ना आता हिला. आता हे दिवस कसे उन्हाळा दिवस हिला आंबट चिंबट का ना. मग काय केलं? लोक थंड वस्तू खात राहते हिला आंबट चिंबट खावं वाटलं. पण नाना म्या डोक्याला काम केलं. हुशार आजचा हुशार शिपाई खरंय. नाना जे पळत पळत गेलो आपल्या मळ्यामध्ये. आपल्या मळ्यात गेलो. आपल्या बांधराला एक चिंचाचं झाड लावेल होतो. जे पळाला नाना जसं पळत त्या चिंचाचं झाड जाऊन बसलो. वर चढलं लगे जाऊन बसलो. आणि अशा गाबळ चिंचा लागल्या त्या नाना.
गाबुळ्या जेवढ्या चिंचा खाल्ल्या तेवढ्या खाल्ल्या नाना म्या बाकीच्या आपल्या खिशात भरल्या नाना खिशात तर भरल्या खरी पण खाली उतराची पंचत पडली हो म्हणजे कसं हा? वर चढता आलं वर चढता आलं खाल्ले उतरता येईल खाली उतराची पंचत पडली हो मग काय केलं डोक्यानं काम केलं म्या खरंच आहे, हुशार राजाचं हुशार शिप मग डोक्यानं काम केलं ना. पळत आलो या गावात 2 वाड्यामध्ये सुताराची इकडे गेलो रवी सुताराच्या घरी गेला हा रवी सुताराची इकडे गेलो त्या रवी सुताराला म्हणलं भाऊ आपल्याला एक शिडी बनवून दे रे अर्जंट अर्जंट शिडी त्यानं अर्जंट शिडी बनवून दिली हो नाना हा ती शिडी खांद्यावर घेतली आपल्या खांद्यावरती घेतली जे पळत गेलो नाना आपल्या मळ्यामध्ये ती शिडी चिंचाच्या झाडाला लावली खाली उतरलो घरी आलो बायको दादा चिंच गेल्या आणि आपल्या राजा तू आता कितीतरी हातला पाया पडलास बाबा तरी मला तुझी दया येणार नाही बाप फटक्याचा मार तुला देणार आणि नंतर मी तुला माझ्या वाड्यातून हाकलून देणार नका मारू या गरीब साधूला काय अन्याय करतो हो नाही बाबा हा.